टेम्पल रोज रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा पुण्यातील जमीन घोटाळा उघडकीस आलाय। पैसे दुप्पट करण्याच्या फसव्या योजनेद्वारे गुंतवणूकदारांना फसवण्याचा गुन्हा मुंबईत याआधीच टेम्पल रोजवर दाखल झालाय। पुरंदर तालुक्यातील पिंगोरी गावात टेम्पल रोज कंपनीने 5,000हून अधिक प्लॉटची बेकायदा विक्री केली आहे। कंपनीचे सर्व फोन सध्या बंद अवस्थेत असल्याचं झी24 तास आढळून आलंय। त्यामुळे प्रतिक्रियेसाठी वारंवार प्रयत्न करूनही कंपनीशी संपर्क होऊ शकलेला नाही। टेम्पल रोज रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची ही वेबसाईट। या वेबसाईटवर पुण्याच्या पुरंदर तालुक्यातल्या पिंगोरी इथले रोज सिटीची जाहिरात आहे। कंपनीची या ठिकाणी 176 एकर म्हणजे जवळपास 350 एकर जमीन आहे। या जमिनीवर टेम्पल रोजनं 5,294 प्लॉट पाडले आणि रोज सिटी या नावानं त्याची विक्री केली। कंपनीनं हजारो प्लॉट पाडून विकलेली जमीन एने नाही, त्यामुळे कायद्याप्रमाणे त्याची प्लॉट पाडून विक्री करता येत नाही। हजारो प्लॉटची विक्री केली असली तरी त्याची कुठेही दस्त नोंदणी झालेली नाही। मुळात हे खरेदी कसं केलं इथून सुरुवात होते। एनए झालेली नाही, एनए झालेलं नसताना विकणं, प्लॉटिंग असल्याचं भासवणं, कुठलाही प्लॅन सँक्शन नाही असं असतानाही त्यांनी ते प्रपोज एनए म्हणून विकलेली आहे। म्हणजे ही सगळी देणाऱ्यांची आणि ही चूक आहे आणि घेणाऱ्यांची ही चूक आहे। खरं तर हा क्राईम आहे। याच्यावर खरं तर शासनाच्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये लक्ष द्यायला होतं की इतक्या मोठ्या प्रमाणावर विक्री चालते आणि शासनाच्या लक्षात येत नाही, ही बाब थोडीशी न पटण्यासारखी आहे। प्लॉटमध्ये गुंतवणूक केलेल्या प्लॉट धारकांची फक्त एवढीच फसवणूक टेम्पल रोजनं केलेली नाही, तर प्लॉट धारकांसाठी याहूनही मोठा धक्का आहे तो म्हणजे ही सर्व जमीन टेम्पल रोजनं पुन्हा विक्री केली आहे। प्लॉट पाडून विक्री केलेली सर्व म्हणजे 350 एकर जमीन मुंबईतल्या 10 व्यक्तींना टेम्पल रोजनं विकली आहे। त्यामुळे पैसेही गेले आणि आता जमीनही गेली अशी अवस्था गुंतवणूकदारांची झाली आहे। टेम्पल रोज रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची सहयोगी कंपनी आहे टेम्पल रोज लाईव्ह स्टॉक फार्मिंग। याच कंपनीच्या नावानं पिंगोरी येथील ही जमीन खरेदी करण्यात आली होती। ही जमीन पशुपालनासाठी खरेदी करण्यात आली, मात्र त्या ठिकाणी पशुपालनाऐवजी या जमिनीची बेकायदा प्लॉट पाडून विक्री करण्यात आली आणि त्यासाठी दुसरं म्हणजे टेम्पल रोज रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं नाव वापरण्यात आलं। म्हणजेच हा सर्व प्रकार गोलमाल दिसतोय। मुंबई आणि पुण्यातल्या गैरव्यवहारांविषयी टेम्पल रोजचे देवीदास सजनानी, त्यांच्या पत्नी वनिता, मुलगी दीपा, केशव इड्या आणि मार्क्स थोरात या 5 संचालकांवर आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केलाय। तसंच संचालकांची तब्बल 20 खाती गोठवण्यात आली आहेत। आता टेम्पल रोजच्या जमीन घोटाळ्याची देखील चौकशी करण्याची मागणी होतीये। नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।